तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं आज पहिलं गोल रिंगण पार पडतंय। आपण थेट त्याची दृश्य बघणार आहोत। बेलवडी इथे हे गोल रिंगण पार पडणार आहे, त्याची दृश्य आपण बघणार आहोत। मात्र रिंगणाच्या आधी भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे पादुकांचं दर्शन घेण्यासाठी। गोल रिंगणाचा सोहळा हा अत्यंत नयनरम्य सोहळा असो। माऊलींच्या पालखीचं उभं रिंगण काल चांदोबाचा लिंब इथे पार पडलेलं होतं। तुकाराम महाराजांच्या पालखीभोवती मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडलं आणि आपण ही थेट दृश्य बघतोय। बेलवडी इथली तुकाराम महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण सुरू झालेलं आहे। पताकाधारी, फडकरी, माळकरी, विणेकरी, डोक्यावर तुळशी घेतलेल्या महिला या सगळ्या या रिंगणामध्ये सहभागी होतात। त्यानंतर मानाचे अश्व धावतात आणि मग रिंगणाची सांगता होत असते। हे पताकाधारी आता या रिंगणामध्ये धाव घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत। दिंड्यांमधले पताका घेऊन चालणारे हे सगळे पताकाधारी असतात। झेंडेकरी खांद्यावर झेंडा घेऊन या रिंगणामध्ये धावताना आपल्याला बघायला मिळत आहेत। बेलवडी इथे हे रिंगण रचलं जात आहे, आयोजित केलं जात आहे। जगताप यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। आपण दृश्यांमध्ये बघतोय की डोक्यावर तुळशी घेतलेल्या महिला आता धाव घेण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत। चोपदार जे आहेत या ठिकाणी इथे या सगळ्यांना रांगेत उभं करतायत। निलेश जगताप यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। निलेश, किती वाजेच्या सुमारास हा रिंगण सोहळा सुरू झालेला आहे? तुकाराम महाराजांच्या पालखीचा पुढचा प्रवास कसा असणार आहे? सुद्धा उभं गोल रिंगण सोमेश्वर नगरला पार पडलं होतं। आता ही दृश्य आपण थेट पाहतो जय महाराष्ट्रावरती संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पहिलं उभं रिंगण या ठिकाणी पार पडत आहे। म्हणजे या रिंगणाचं वैशिष्ट्य असं असतं की सगळ्यात पहिल्यांदा पालखी या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा पालखी आणि महाराजांचा आणि मानाचा अश्व या ठिकाणी येत असतो। पहिल्यांदा झेंडेकरांचं रिंगण होत असतं। हे दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी डोक्यावरती तुळशी घेतलेला, पांडुरंगाला प्रिय तुळशी असते, तुळशी घेतलेल्या महिला, डोक्यावरती हंडा घेतलेल्या महिला यांचं हे रिंगण पार पडत आहे। पहिल्यांदा झेंडेकरांचं रिंगण पार पडलं, त्यानंतर विनेकरी असतील, पकवाजवाले असतील, या प्रत्येकाचं रिंगण या ठिकाणी पार पडत असतं। आणि मुख्य आकर्षण असतं ते महाराजांच्या अश्वामागे मानाचा अश्व धावत असतो। स्वतः महाराज त्या अश्वावरती विराजमान असतात। ही भावना या प्रत्येक वारकऱ्याची असते। अनेक शेकडो किलोमीटरचा प्रवास करून हा वारकरी या ठिकाणी आलेला आहे। हा वारकरी पूर्णपणे थकवा या वारकऱ्यामध्ये निर्माण होतो आणि मग या वारकऱ्याचा थकवा जावा, या वारकऱ्यामध्ये आनंदाचा क्षण निर्माण व्हावा म्हणून हे सगळे आनंदाचे रिंगण हा त्यांना आनंद देण्याचा सोहळा असतो। वारकरी मोठ्या संख्येने जमले होते। काल रात्रीपासूनच या ठिकाणी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती आणि जिथं मिळेल तिथं जागा झाडावर, गाड्यांवरती जिथं मिळेल तिथं जागा करून हा वारकरी याची देही याची डोळा हा रिंगण सोहळा अनुभवतोय। श्रीरंग। धन्यवाद निलेश, तू दिलेल्या माहितीबद्दल। आपण बघतोय की रिंगण सोहळा रंगतोय। तुकाराम महाराजांच्या पालखीतलं हे पहिलं गोल रिंगण आहे जे बेलवडी इथे आयोजित करण्यात आलंय।